नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दूधखेड गावामध्ये काल जो रात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामध्ये गारा आणि वादळी वाऱ्यासह पावसाने फार मोठं नुकसान केलं असून शेतकऱ्याचा जवळजवळ काढणीस आलेला 2.5 ते 3 एकर कांदा जो आहे, हा पूर्णपणे पावसात भिजला असून शेतकऱ्यांनी आज मनापासून अंतर्हाक दिली, की सरकारने, मायबाप सरकारने आता कुठेतरी लवकरात लवकर पंचनामे करून या कांद्याचा कांदा जो खराब झाला आहे, याच्याबद्दल पंचनामे लवकर करण्यात यावे आणि आर्थिक मदत करण्यात यावी. तर आपल्याशी बोलण्यासाठी काही या गावचे शेतकरी आहे. दादा, काय सांगाल तुम्ही? आता हे आमचे आहे ना कांदे आहे ना 2 ते 2.5 एकर कांदे आहे. हं. याला वार्षिक खर्च आलाय आमचा जवळजवळ एका एकरला 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. आणि याचे खताचे भाव पाहिले तर 3 पट बाजार वाढून गेले आणि औषधाचे पण तसेच भाव आहे. आमचे कांद्याला मजुरी हे ते आम्हाला वार्षिक केव्हा महिन्याला केव्हा इतकं पाणी भरायचे येते खर्च, बिल येते, एवढा खर्च येऊन आता कालच्या पावसानं 2-3 दिवसापासून आमच्याकडं खूप धुमाकूळ उठवलंय. त्याच्यामुळे आहे ना काही गारपीट होते, मध्ये वादळ होतो. काल पाहिजे तेवढे हे काढणीला कांदे आलेले, काल माणसं होते, मजुरे पळाले आणि आता आमची एवढी नुकसान झाली. किती नुकसान झालं साधारण? जवळजवळ आमची 3 एकरची नुकसान झाली, 6 बिघ्याची. आपण काय सांगाल बाबा? अहो, काल पावसाने असं कांदे लागणीपासून काढेपर्यंत जवळजवळ आज 1.5-2 लाखाचा खर्च होत आलेले आहे. तरी ही काल हातात घास येण्यासारखं, तोंडात घास येण्यासारखं होतं. ते ऐन टायमाला काल पावसाने, गारपीट आणि पावसाने भयंकर नुकसान झाल्यामुळं भयंकर आमच्यावर तोंडातलं घास हिसकून घेतलेलं आहे. तरी त्या मायबाप सरकारने काहीतरी आमचं भरपाई नुकसान म्हणून द्याल. सकाळपासून कोणी पंचनाम्यासाठी कोणी आलं होतं का? सकाळपासून पंचनामासाठी कोणीच आलेले नाही. आपल्याशी बोलण्यासाठी अजून काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, काय काय सांगाल तुम्ही? आज काल जो पाऊस झाला आणि आजपर्यंत पंचनाम्याला कोणी आणले, काय सरकारला काय मागणी करा? काल या चांदवड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसासोबत एक काही प्रमाणात गारपीट पण झाली आणि ह्या गारपिटी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावरती आसमानी आणि सुलतानी संकट खऱ्या अर्थानं आलंय. आणि त्याचं कारण असं आहे का हा जो महिना असतो मार्च एंड आणि एप्रिल या महिन्यामध्ये ह्या भागातला असंख्य उन्हाळ कांदा हा काढणीस आलेला असतो. काही बाजरीची पिकं असतात, काही गव्हाची पिकं असतात. हे सगळं शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं घरात जाण्याची खऱ्या अर्थानं ते वाट बघत असतात आणि शेतकऱ्याला कुठंतरी 2 रुपये मिळतील ह्या आशेने ह्या शेतकऱ्यांनी हा कांदा काढणीसाठी तयार केलेला आहे. आणि काल एवढा मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं 70-80 हजार रुपये एकरी खर्च झालेला आहे, तो 100% पाण्यात गेलेला आहे. एकही रुपया शेतकऱ्याच्या पदरात पडणार नाही. इतकी निराशाजनक, म्हणजे खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी की काय असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय. आणि एका बाजूला मायबाप सरकार, आम्ही मायबाप सरकारकडं काहीतरी मागतोय. मागच्या काळात पोळ कांद्याला सुद्धा बाजारभाव अतिशय अल्प मिळाले. त्यावेळेस आम्ही काही मागच्या काळात उपोषण केलं. उपोषणामधून आमची हीच मागणी होती का सरकारने आम्हाला कमीत कमी 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान तरी द्यावं. परंतु तेही सरकारने आतापर्यंत दिलेलं नाही. आणि या मायबाप सरकारला आम्ही आवाहन करतोय का हा जे कांद्याचं नुकसान आहे, तुम्ही येऊन बघा. सरकारी यंत्रणेत आतापर्यंत एकही सरकारी कर्मचारी या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. खऱ्या अर्थानं ही अतिशय शोकांतिका आहे. कारण एका बाजूला सरकार शेतकऱ्यांच्या नावानं मतं मागतंय, गवगावाट करतंय का आम्ही शेतकऱ्यांना ही मदत करतोय, ती मदत करतोय. पण सरकारने बघायला हवं, सरकारच्या प्रतिनिधींनी बघायला हवं का जो झालेला खर्च आहे तो एकही रुपया झालेला खर्च सुद्धा मिळणार नाही. इतकी वाईट अवस्था खऱ्या अर्थाने या कांद्यांची झालेली आहे. आणि 100% नुकसान या कांद्यांचं तुम्ही सरकारला दाखवा. या मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो सरकारला का सरकारनं लवकरात लवकर हे पंचनामे करून शासनानं शेतकऱ्यांना भरीव योगदान द्यावं, मदत करावी, हीच अपेक्षा खऱ्या अर्थानं आज आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं करतोय. एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हा जो आहे, हा पूर्णपणे हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेला जो घास आहे, हा कुठेतरी बळीराजाने हिरवल्यामुळे आता चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हा भरपूर प्रमाणात अडचणीत आला आहे. आता मायबाप सरकारने पंचनामे करून त्वरित याची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी चांदवड तालुक्यातील शेतकरी जे आहे हे करत आहे. जय महाराजसाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक.